जानेवारी 1848 मध्ये पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. रोज शाळेत जाताना काही लोकांनी माझ्या अंगावर दगड फेकले, माती फेकली, शेण फेकले, थुंकले. इतके सर्व मी सहन केले. एके दिवशी एक माणूस मला रागावून म्हणाला, "ए टावळे, कुठे निघालीस? पहिले आमच्या पोरी बाळांना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे का?" कदाचित त्यांना माहिती नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. एक अशी कानाखाली सनकन दिली आणि सुनावलं. आज फक्त थोबाड फोडले, उद्या तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. मी सावित्रीची सावित्री बाई झाले. मी सावित्रीची सावित्री बाई झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. म्हणूनच मी म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, या देशातील साक्षरता वाढवा. म्हणूनच मी म्हणते, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो. पण एक